लग्न मोडलंय का त्यांनी? अनु, तू घेतलेलं कर्ज परत करून टाक। मोनिकाच्या आयुष्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण? तुमच्या लेखी मी मोनिकाचा कोणीही नाहीये, पण तिच्या लेखी मी तिचा बाबा आहे, वडील। पण ती कायद्याने आमचं नाव लावते। तुमचं नाव लावणं सुद्धा तिला लाजिरवाणं वाटतं। आज मी सरगम मॅडमना भेटलो। सरगम मॅडम ह्या कोण? अगं एका मोठ्या म्युझिक कंपनीच्या ओनर आहेत त्या। माझा एखादा अल्बम हिट झाला ना की म्युझिक डायरेक्टर्सची रांग लागेल बघ माझ्याकडे। मी पाहतोय तुझी मोनिकाशी जास्त मैत्री वाढत चालली आहे, जरा जपून। दादा प्लीज बोल ना रे काहीतरी। ऑफिसला नाही गेलास? जरा बरं वाटत नाहीये। खोटं नाटं सांगून ऑफिसला दांड्या मारायच्या? तुझ्याशी गुलू गुलू बोलायला बरं सुचतं, तब्येत बरी नसताना। इथे तुझ्या नावाने खडे फोडायला क्षुल्लकचं कारण सुद्धा मम्माला खूप होतंय। तुला कळतंय का? तू आधी तयार हो आणि ऑफिसला जा। ठीक आहे, जातो। तुमचं आधीच लग्न ठरलं होतं ना त्या मुलीशी? जे झालं त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये। तुमच्याशी लग्न करताना माझ्या डोळ्यासमोर तुमची जी इमेज होती ती पार ढासळली आता। काका नाही मोनिका, काय आहे म्हणजे हा तुझा निर्णय योग्य आहे किंवा नाही या बाबतीत मी खरंच काही सांगू शकणार नाही। अगं आणि तुला काहीही अनुभव नसताना तू नोकरी करायचं म्हणतेस आणि काकू कोणतंही काम आपण पहिल्यांदाच करतो, त्यानंतरच अनुभव मिळतो ना। हो तू म्हणतेस ते बरोबर आहे ग, पण मी काय म्हणते, अगं तुला जगाची नाही ओळख, तुला माणसं ओळखता येत नाही, कसं काय आम्ही तुला बाहेर पाठवणार ग? काकू हे बघ, मी काय म्हणते, आम्ही जर तुला नोकरी करायला पाठवलं तर असं किती दिवस नोकरी करणार तू? म्हणजे अगं तुला दिवस गेले ते कसं काय विसरतेस तू? काही कुठे नोकरी वगैरे करायची नाही, आधी तब्येतीची काळजी घे, उगीच आमच्या जीवाला घोर नको। काय हो? नाही हो बरोबर आहे। आली मोठी नोकरी करणारी, या हो। हो आलो आलो। मोनिका इकडे बस। नाही काय आहे म्हणजे तुला काहीतरी करावंसं वाटतंय, हा घरात बसून बसून कंटाळा आलाय, हे सगळं मी समजू शकतो, पण आशा म्हणते तेही बरोबर आहे बरं का। अगं या तुझ्या अशा नाजूक अवस्थेमध्ये आम्ही तुला कसं काय घराबाहेर पाठवू? हा आणि तुला खरंच स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी इच्छा झाली असेल ना, तर तुला घरात बसल्या बसल्या काही काम मिळवून देता येतंय का असा प्रयत्न मी नक्की करेन। काका अगदी नक्की। अगं शरदला म्हणजे तुझ्या पप्पांना सुधारण्याचं तू मनावर घेणार आहेस की नाही? गुड गुड, ऑल द बेस्ट। अहो येताना। अहो आलो आलो। सुधाकर काका म्हणाले की जशी तू सुधारलीस तसं तुझ्या पप्पांनाही सुधार। तुझ्या पप्पांना सुधारून दाखव, हे तू मनावर घे, म्हणून मी पप्पा तुमच्याकडे आज आले। काय काय पाहिजे तुला? पप्पा
जर का मी तुम्हाला भेटावीशी वाटत असेल तर तुम्ही ड्रिंक घेणं पूर्णपणे बंद करा. अहो मी तुम्हाला तशीही मदत करायला तयार आहे, समर्थ आहे मी त्याच्यासाठी. नाही नाही, तुम्ही त्याच्या बदल्यात मला किडनी द्यायलाच पाहिजे असं नाही, माझी अट नाही तशी. नाही साहेब, नाही साहेब, प्लीज नाही म्हणू नका. मी गरीब असलो तरी स्वाभिमान घाण टाकलेलं नाही साहेब. मला कोणाची मदत नको आहे, प्लीज साहेब. पप्पा काय करताय तुम्ही? काय नाही. एवढ्या मुंग्या कुठून आल्या? थांबा मी झाडू आणते. ए नको, मारू नकोस त्यांना. ओ घरभर पसरतील ना. पसरू देत ग, काही होत नाही. बघ तरी किती गोड दिसत आहेत त्या. ते बघ, त्यांच्या तोंडात बघ, एक एक कण तोंडात धरून आपल्या कुटुंबाचं आयुष्य सावरायला निघाल्यात त्या. त्यांना मारायचं, जगू द्यायचं नाही त्यांना. आणि मी मात्र स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. दुसऱ्याच्या शरीराचा अवयव स्वतःच्या शरीरावर ट्रान्सप्लांट करून घ्यायचा. इतका स्वार्थी का होतं ग माणूस? ज्याचा अवयव घेतलाय तो माझ्या अपरोक्ष काय करत असेल याची साधी चौकशी सुद्धा करायची नाही. पप्पा तुम्ही काही बोलताय, मला काही कळत नाही. दिवाकर, कॉफी. हे जान्हवी, मला जरा मिलिंदचा फोन नंबर दे ना. मिलिंदचा फोन नंबर कशाला हवाय? देणारच ना, प्लीज. देते. जग्गू दादा, तुला माहितीये का, मुंग्या स्वतःच्या वजनाच्या 20 पट वजन सुद्धा उचलू शकतात. अगं तू इकडं कुठं आली बाई? अहो, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अविनाशला जी घरजावी व्हायची ऑफर दिली आहे तो ती स्वीकारेल? मुळीच नाही. बघ ना, गेले 3 दिवस झाले त्याने साधा फोनही केला नाहीये माधुरीला. पण मागच्याही वेळेला तुम्ही असाच अंदाज वर्तवला होता जेव्हा तुम्ही त्याला वशिल्याने नोकरी मिळवून दिलीत. तेव्हा तुम्ही म्हणालात की अविनाश ही वशिल्याची नोकरी अजिबात स्वीकारणार नाही, पण त्यांनी स्वीकारली. सुधाकर पंडितांना भेटायला गेलात तेव्हाही तुम्ही असाच अंदाज वर्तवला होता की सुधाकर पंडित त्याला ही नोकरी सोडायला लावतील, पण तो अजूनही नोकरी करतोय. आणि आता आजही तुम्ही असाच अंदाज वर्तवताय. काय ग? काय ग, अविनाशचा फोन आला का? बघितलंस, स्वतः करंटा, काम चुका, राळशी. स्वकर्तृत्वावर काही करून दाखवण्याची धमक नाही. मी जॉब दिला म्हणून हातातोंडाचा मेळ तरी बसू शकला. काय 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 वाईट बोललो होतो मी त्याला? आमचा घर जावई हो एवढंच बोललो होतो ना? आमचा गुलाम हो असं म्हणालो होतो मी त्याला. ही अशी माणसं नको त्या वेळेला यांचा स्वाभिमान उफाळून वर येतो.
जाऊ देत, काही अर्थ नाही आहे या मुलात. आणि हे बघ, त्यांच्या उत्तराची वाट बघण्यातही काही अर्थ नाही आहे. नम्रता, तू परांजपेंना कळवून टाक. त्यांचं ते स्थळ आहे ना, ते आपल्या माधुरीसाठी आम्हाला पसंत आहे म्हणून सांग. 1 मिनिट. मम्मा, पप्पा, अविनाशचा फोन आला होता. तो घर जावई व्हायला तयार आहे. अगं देतेस ना फोन नंबर? हो देते, जरा थांबा. हां, हे घ्या. थँक्यू. पण काय काम आहे तुमचं मिलिंदशी? काय बोलणार आहात? ऐकशीलच आता. हॅलो. हॅलो, मी दिवाकर बोलतोय. मिलिंद आहे का घरात? मिलिंद? कोण मिलिंद? आपण कोण बोलताय? मी अनघा बोलतीये. मिलिंदचाच नंबर आहे ना हा? कोण मिलिंद? इथे कोणी मिलिंद वगैरे राहत नाही. रॉंग नंबर. नाही. अरे काय? फोन कट केला. हॅलो. मिलिंद आहे का? अहो कोण मिलिंद? तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर म्हणून. तुम्ही का सारखा फोन करताय? सॉरी. पण मग कुणाचा नंबर आहे सांगाल का प्लीज? हा राहुल दादाचा, म्हणजे राहुल देशपांड्यांचा नंबर आहे. ठेवा आता. काय झालं? कट केला फोन. फोन नंबर बरोबर आहे ना? हो. रॉंग नंबर का सांगते? रॉंग नंबर? ते कुणीतरी अनघा नावाची बाई फोन उचलते आणि राहुल देशपांडेचा फोन नंबर आहे म्हणते. मला बोलायचं होतं त्याच्याशी. भेटायचंय त्या मिलिंदला मला. कसा असेल तो कुणास ठाऊक. राहुल देशपांडे, अनघा. ओ माय गॉड. मम्मा, काय झालं? नाही, काही नाही. चल निघायचं ना.
अशी काय बघतेस? आणि हे काय, काकूबाई सारखी साडी का घातलीस तू? तुला सांगितलं ना मला हे असलं काही आवडत नाही म्हणून. हा ड्रेस घालून ये. तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार देखील करायचा नाहीये मला. सीमा, लवकर तयार हो, 10:30ची फ्लाईट आहे. मला नाही यायचं. सीमा, आज आपण हनीमूनला जातोय. हनीमून सोडा, मी माझ्या अंगाला स्पर्श देखील करून देणार नाहीये तुम्हाला. सीमा, थांब, तुझी जिरावतो चांगली. सोडा सोडा माझ्याला मी. सोडा. सासूबाई, सासूबाई. मोहन, सासूबाई. मोहन, सीमा, मोहन. सीमा, अरे काय झालं? तुला पैसाच हवा होता ना, मिळाला? पण त्यासाठी माझ्या आयुष्याची माती केली आहेस तू. हाय. हाय, कशी आहेस? मी बरी आहे. एक्सक्यूज मी, मी आले. मोनिका, काय ग, बरी आहे नाही का? पुन्हा काही बिनसलंयस? जाऊ दे ना अनु. सोडा. काय म्हणतेस तू? राहुल झाला नॉर्मल? नाही ना, तेच तर सांगायला आलीये मी. ज्योती, दादा खूप वेड्यासारखं वागतो ग, कुणाशीच काही बोलत नाही. म्हणजे आपण त्याच्याशी बोलायला जावं ना तर उठून निघून जातो. ज्योती, मला खूप भीती वाटतेय ग. म्हणजे माझं लग्न हे अशा तऱ्हेने मोडलं, त्याचा दादाला धक्का बसला असेल, पण त्यांनी इतकं अबोल व्हावं? म्हणजे एखाद्या माणसावरती खूप मोठा आघात होतो ना, तेव्हा तो शांत शांत होतो, त्याचं कशात मन रमत नाही. अगदी तसं झालंय बघ दादाचं. म्हणजे ज्योती, हे बघ, माझं लग्न मोडलं, पण त्याचा दादाला इतका धक्का बसावा? म्हणजे आता इतके दिवस होऊन सुद्धा तो त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाहीये. नाही ज्योती, मला असं वाटतं की दादा जेव्हा बँगलोरला गेला ना, तेव्हा तिथे काहीतरी घडलंय. म्हणजे काहीतरी खूप भयंकर, असं की जे दादा आपल्याला सांगू शकत नाहीये, म्हणून तो इतका अबोल झालाय. ज्योती, हां, दादाच्या मनात तुझ्याविषयी जो हळवा कप्पा आहे ना, त्यावरून मला असं वाटतं की तूच दादाला बोलतं करू शकतेस. प्लीज करशील ना? अनु, मी बोलते. घरी आहे का तो? हो, तो घरातच आहे. आणि मी पण लाईट बिल भरायला चालली आहे. आई पण घरात नाहीये. मला असं वाटतं की तो आत्ताच तुझ्याशी मनमोकळेपणे बोलू शकेल. ठीक आहे, मी आत्ता तुमच्या घरी जाते. थँक्स. तू काळजी करू नकोस. चल, निघते मी. काय, माझ्याशी बोलायचं नव्हतं म्हणून निघून गेलीस ना? अगं नाही, तसं खरंच काही नाही. तू बस ना, मी आले ना आता बोलायला. आता आलीयस बोलायला. मला नाही आता वेळ, मी चालली लाईट बिल भरायला. पुन्हा येईन तेव्हा घेते तुझा समाचार. चल, निघते. बाय. ज्योती, तू अनघाला माझ्याबद्दल काही? नाही मोनिका, मी काही सांगितलं नाहीये. त्यांचा तरी आम्हाला फोन आला का
की आम्हाला पैसे जमवण्यासाठी आणखीन मुदत हवी म्हणून. तुम्ही असा सोयीस्कररित्या समज करून घेतला. माझ्या वडिलांकडून तुम्हाला जास्त पैसे मिळणार होते ना. सीमा, प्राचीना आपल्याला टाळणं. मला भेटायचंय मिलिंदला, तुला कळत कसं नाही? दिवाकर प्लीज रिलॅक्स. आणि सुधाकर साहेब, अंथरूण पाहून पाय पसरावेत ही शिकवण तुमच्या मुलाला शिकवायची राहून गेलेली दिसते. तर प्लीज यू मस्ट डू इट. अरे अविनाश कसला तू? आमच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहेस का तू? छे, छे, छे. अविनाश, एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा सांगतो, स्वाभिमान सोडून जगात स्वतःचं असं काहीही नसतं. बालवयाची